ॲडम ग्रँडनुसार ह्या जगामध्ये फक्त 3 प्रकारचे लोक आहेत. गिवर, टेकर, मॅचर. मॅचर असे लोक असतात की ज्यांना कोणी काही दिलं ना की त्यांना ते परतफेड करावं वाटते. त्यांना बॅलन्स ठेवावं वाटतं. कोणी काही दिलं ना की त्यांना असं वाटतं की आपण त्यांना ती वस्तू परत करावं, बॅलन्स ठेवावं, परतफेड करावं. नंतर येतात टेकर्स. टेकर्स असे असतात की त्यांना फक्त काही ना काही कुणाकडून तरी पाहिजे असतं प्रत्येक वेळी. त्यांना काही फरक पडत नाही की समोरचा व्यक्ती त्यांच्यासाठी किती कष्ट घेतो आहे, किती त्रास सहन करतो आहे. ते जाणीवपूर्वक त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतात आणि समोरच्या व्यक्तींना फक्त गृहीत धरत असतात आणि फक्त त्यांना काही ना काही घेत राहावं वाटतं. आणि ही दुनिया ही जग हे टेकर्सनी भरलेलं आहे. आणि असे लोक जर तुमच्या आसपास असतील ना तर जाणीवपूर्वक त्यांच्यापासून दुरावा ठेवा. हे तुमच्यासाठी जास्त चांगलं आहे. आणि नंतर येतात गिवर्स. हे लोक असे असतात की यांना काही ना काही देत राहावं वाटतं. त्यांना दुसऱ्यांची काळजी घ्यावं वाटते, दुसऱ्यांना काही ना काही देत राहावं वाटतं, प्रेम करावं वाटतं. ते विचार करत असतात की आपण ह्या समाजाला काय देऊ शकतो आणि त्यांना ते देत राहण्यातच खूप समाधान वाटतं. त्यांना फरक नाही पडत की समोरचा व्यक्ती त्यांची काळजी घेतो आहे का, त्याची जाणीव ठेवतो आहे का. त्यांना काही फरक पडत नाही. ते अगदी काही गोष्टी करतात आणि विसरून देखील जातात की त्यांनी ह्या समाजासाठी काय केलं आहे, ह्या आपल्या व्यक्तींसाठी काय केलं आहे. आणि मुख्यत्वे करून त्यांना आपल्या जवळच्या नात्यांसाठी, आपल्या व्यक्तींसाठी, आपल्या स्पेशल वनसाठी आणि समाजासाठी सुद्धा काही ना काही द्यायचं असतं प्रत्येक वेळी, क्षणोक्षणी. आणि हे जे जग आहे ना हे फक्त ह्याच लोकांवर कार्यरत चालतं. म्हणजे खरं तर दुनिया ह्याच लोकांवर चालू आहे सध्या असं म्हणतात. आणि भगवंत देखील यांची झोळी नेहमी भरलेलीच ठेवतो, इमोशन्सनी पण, प्रेमाने पण आणि संपत्तीने पण. आणि हे लोक खूप यशस्वी देखील असतात, खूप संपत्तीशाली पण असतात आणि खूप भरलेले असतात. कोणताही विचार करताना ते कधीही कमीपणाचा विचार करत नाही. आणि काहीही वस्तू त्यांच्याकडे मागितली, शब्द देखील काढला तरी ती गोष्ट ते आठवणीनं समोरच्या व्यक्तीला देण्याचा प्रयत्न करतात, होते होईल तोपर्यंत. मग तुम्हाला काय म्हणायचं आहे? गिवर, टेकर की मॅचर? नक्की ठरवा. भगवंत तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये साथ देतो. बघा.